समजा तुम्ही फॅमिली सोबत रात्री कुठेतरी बाहेर फिरायला गेलात, जाताना घराला कुलूप लावलं आणि घर व्यवस्थित बंद करून गेले. सकाळी परत येताच तुम्हाला दिसलं की घराचं कुलूप तुटलेलं आहे. घरातील सगळ्या मौल्यवान गोष्टी, सामान, पैसे, दागिने चोरीला गेले आहेत. वाईट स्वप्न आहे ना, असणारच. असं तुमच्यासोबत कधी घडू नये म्हणून तुम्ही दागिने किंवा पैसे बँकेत ठेवत असाल, परंतु एखाद्या वेळी तुमच्यासोबत फ्रॉड होऊन बँकेतले पैसे सुद्धा चोरीला जाऊ शकतात. आता हे दोन्ही चोरीचे प्रकार तुम्हाला माहिती आहेत. मात्र तिसरा प्रकार आहे ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. तुमच्या डीमॅट अकाउंट मधील स्टॉक चोरीला जातील असं जर मी तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? थोडं कठीण आहे, परंतु असं होऊ शकतं. तुमच्या डीमॅट अकाउंट मध्ये कशा प्रकारे फ्रॉड होऊ शकतो आणि त्यापासून तुम्ही कसं वाचायचं हे अगदी सोप्या भाषेत जर तुम्हाला माहित करून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आम्ही तुम्हाला वेळोवेळी सतर्क करत असतोच, परंतु असे व्हिडिओ जर तुमच्याकडनं मिस झाले तर ते तुम्हाला महागात पडू शकतं. त्यामुळे चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. काही महिन्यांपूर्वी झी बिझनेसने डीमॅट डाका या शो मध्ये लोकांसोबत डीमॅट फ्रॉड कसे होतात ते दाखवलं होतं. एका रिटायर्ड अधिकाऱ्याच्या डीमॅट अकाउंट मधनं तब्बल 1.5 कोटी रुपयांचा फ्रॉड झाला होता. तुम्ही म्हणाल वयस्कर व्यक्ती असल्यामुळे त्यांना फसवणं सोपं होतं, परंतु एका तरुण IT प्रोफेशनल सोबत देखील असाच फ्रॉड झाला होता. मार्केटचं आणि टेक्नॉलॉजीचं ज्ञान असणाऱ्या व्यक्तीसोबत सुद्धा फ्रॉड होऊ शकतो. IT मध्ये काम करणाऱ्या तरुणासोबत देखील 36 लाखांचा डीमॅट अकाउंट फ्रॉड झाला होता. लोक आपल्या सॅलरी मधनं थोडे थोडे पैसे वाचून ते गुंतवणूक करत असतात. काहींची आयुष्यभराची कमाई डीमॅट मध्ये असते. अशा लोकांसोबत जर फ्रॉड होऊन डीमॅट अकाउंट साफ होत असेल तर ही फार गंभीर बाब आहे. हॅकर्स आता हुशार झाले आहेत. ते कोणत्या पद्धतीने तुमचं अकाउंट हॅक करतील तुम्हाला कळणार सुद्धा नाही. त्यामुळं फ्रॉड कसे होतात त्यापासून कसं वाचायचं याची माहिती तुम्हाला असायलाच हवी. चुकून जर ब्रोकर किंवा स्टॉक एक्सचेंजचा डेटा कधी चोरीला गेला तर तिथे तुमची काही चूक नसते. मात्र हॅकिंग हे कधी आपोआप होणार नाही. तुम्ही जर एखादी चूक केली असेल मग ती छोटी का असेना ती चूक हॅकिंगसाठी कारणीभूत ठरते. त्यामुळं अकाउंट हॅक होण्यापासून वाचवणं हे आपल्या हातात आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. या व्हिडिओमध्ये आपण आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत त्यावरच फोकस करणार आहोत. सगळ्यात आधी आपण डीमॅट अकाउंट मधनं स्टॉक चोरी कसे होतात ते समजून घेऊयात. डीमॅट अकाउंट मध्ये UPI किंवा बँकिंग मध्ये जे फ्रॉड होतात तसेच फ्रॉड होत असतात. तुम्हाला तुमच्या ब्रोकरच्या नावानं एखादा कॉल येतो, तुमचं अकाउंट बंद पडणार आहे, KYC अपडेट करण्याची गरज आहे असं काहीतरी कारण सांगून हॅकर तुमच्याकडनं अकाउंटचा पासवर्ड मागेल. पासवर्ड OTP दिला की हॅकरला तुमच्या अकाउंटचा ऍक्सेस दिलाय आणि त्यानंतर काहीही कळायच्या आत तुमच्या अकाउंट मध्ये हेराफेरी होईल. असं होऊ नये म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. ब्रोकर तुम्हाला कधीही पासवर्ड मागत नाही, OTP मागत नाही. ब्रोकरचा तुम्हाला समोरून कधीही कॉल येत नाही. कुठलाच ब्रोकर एवढी तत्पर कस्टमर सर्व्हिस देत नाही. उलट कस्टमरला आपले KYC अपडेट करण्यासाठी ब्रोकरशी स्वतःहून कॉन्टॅक्ट करावा लागतो. हॅकर कॉलमध्ये तुम्हाला सगळ्या डिटेल्स सांगेल कारण त्याने तुमचा डेटा मिळवलेला असतो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीचा हॅकरवर सहज विश्वास बसतो आणि तो ब्रोकरचाच कॉल आहे याची तुम्हाला खात्री पटते. परंतु तुमची माहिती त्या व्यक्तीकडे आहे म्हणजे कॉल ब्रोकरकडूनच आलेला आहे असं अजिबात नाही. आता अकाउंट हॅक झालं मात्र त्यातून स्टॉक चोरी कसे होणार हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. कारण तुमच्या डीमॅट मधील स्टॉक विकले तरी पैसे तुमच्या अकाउंटला येणार. मग अकाउंट मधनं स्टॉकची चोरी कशी होणार? कधी कधी हॅकर तुमच्या अकाउंटला त्यांचं बँक अकाउंट लिंक करून पैसे विड्रॉ करतात. मात्र हे थोडं अवघड आहे कारण ब्रोकरने असं केलं तर तुम्ही अलर्ट व्हाल. त्यामुळं हॅकर दुसरी पद्धत वापरतो. हॅकर्स हे स्टॉक मार्केट मधील ऑपरेटर्स बरोबर कनेक्टेड असतात. ऑपरेटरकडे कधी कधी खूप इलिक्विड स्टॉक किंवा पेनी स्टॉक असतात. इलिक्विड स्टॉक म्हणजे ज्या स्टॉक मध्ये मार्केटमध्ये बायरही नाहीत आणि सेलरही नाहीत असे स्टॉक. जेव्हा एखाद्या ऑपरेटरकडे असे पेनी स्टॉक असतात तेव्हा त्याला ते विकून टाकायचे असतात आणि पैसे कॅश मध्ये कन्वर्ट करायचे असतात. मात्र त्याचे स्टॉक घेण्यासाठी मार्केटमध्ये कोणी बायरच नसतो. अशा वेळी ऑपरेटर एखाद्या हॅकरशी संपर्क साधतो. समजा ऑपरेटरला 1 कोटी रुपयांचे पेनी स्टॉक विकायचे आहेत. अशा वेळी हॅकर असं अकाउंट शोधतो जे 1 कोटींचे पेनी स्टॉक विकत घेऊ शकते. अर्थात त्यासाठी त्या अकाउंट मध्ये 1 कोटी रुपयांचे स्टॉक असले पाहिजेत किंवा 1 कोटी रुपये फंड त्यामध्ये आधीपासून असायला हवा. हॅकर असे एखादे अकाउंट शोधून हॅक करतो. हॅक केल्यानंतर तो त्या अकाउंट मधले चांगले स्टॉक विकून टाकतो. समजा अकाउंट मध्ये 1 कोटींचे स्टॉक आहेत जे हॅकरने विकून टाकले. त्यानंतर त्या अकाउंट मध्ये 1 कोटी रुपये येतील. आता त्या 1 कोटी रुपयांमध्ये तो हॅकर ऑपरेटरचे पेनी स्टॉक बाय करेल किंवा असे ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट बाय करेल जे खूप इलिक्विड आहेत. त्यानंतर तुम्हाला लॉस मध्ये टाकून हॅकर त्याच्या अकाउंट मध्ये फायदा करून घेईल. म्हणजे थोडक्यात काय तर तुमच्या अकाउंट मध्ये कचरा भरायचं काम हॅकरने केलेलं आहे. ते पेनी स्टॉक इलिक्विड असल्यामुळे तुम्हाला ते विकता येणार नाही. शिवाय त्याची व्हॅल्यू कमी होत राहील आणि तुमचा पोर्टफोलिओ अतिशय निगेटिव्ह मध्ये तुम्हाला असलेला दिसेल. इथे ही सगळी प्रोसेस कशी होते हे आपण डिटेल मध्ये पाहणार नाही आहोत कारण या व्हिडिओचा उद्देश हा तुम्हाला अशा फ्रॉड पासून वाचवण्याचा
वाचवणे हा आहे। त्यासाठी आता आपण 5 सोप्या स्टेप्स पाहणार आहोत। त्यातील पहिल्या 2 स्टेप्स ज्या आहेत ते तुमचे अकाउंट कधीच हॅक होऊ नयेत यासाठी आहेत, म्हणजे हॅकरला कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्या अकाउंटचा ऍक्सेस मिळणारच नाही। या 2 स्टेप्स तुमचं अकाउंट वाचवतील, परंतु अकाउंटच्या सुरक्षेची 100% गॅरंटी अगदी कोणीही देऊ शकत नाही। कितीही काळजी घेतली तरी डेटा लीक झाल्यानंतर तुमचं डीमॅट अकाउंट हॅक होऊ शकतं। अशा वेळी काय करायचं तर आपण यासाठी नंतरच्या 3 स्टेप्स पाहणार आहोत। अकाउंट हॅक जरी झालं तरी हॅकरला अकाउंटमध्ये काही ऍक्टिव्हिटी करता येऊ नये यासाठी या स्टेप्स तुमच्यासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत। तुमचं अकाउंट सेफ ठेवण्यासाठी या 5ही स्टेप्स खूप महत्त्वाच्या आहेत। आम्ही पैसा पाणीच्या व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सतत अलर्ट करत असतो, त्यामुळे चॅनलची लिंक जी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती लगेच जॉईन करा। चला तर मग पहिली स्टेप पाहूया। टाइम बेस्ड OTP ॲप वापरणं। तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही चांगला पासवर्ड सेट केलेला आहे आणि आता तुमचं अकाउंट एकदम सेफ आहे, तर तुम्ही गैरसमजामध्ये आहात, कारण हॅकर्सकडे असे बॉट्स असतात जे सतत पासवर्डचे वेगवेगळे कॉम्बिनेशन ट्राय करत असतात। त्यामध्ये जर तुमचा पासवर्ड सापडला किंवा तुमच्या एखाद्या अकाउंटचा डेटा लीक झालेला असेल तरी हॅकर तुमच्या प्रत्येक अकाउंटला तो पासवर्ड ट्राय करू शकतो। त्यामुळे पहिली स्टेप आहे ती म्हणजे एक चांगलं TOTP ॲप वापरणं। TOTP म्हणजे टाइम बेस्ड OTP। याचं एक उदाहरण म्हणजे गुगल ऑथेंटिकेटर। हे ॲप वापरल्यानंतर तुम्हाला लॉग इन साठी फक्त पासवर्ड पुरेसा नसतो, तर प्रत्येक वेळी तुम्हाला OTP सुद्धा टाकायला लागतो आणि हा OTP कंपनीकडून येत नाही, तर गुगल ऑथेंटिकेटर तुम्हाला हा OTP देत असतं। दर 15 सेकंदांना हा OTP बदलत राहतो। तुम्ही ऑथेंटिकेटर ॲप ओपन केलं तर तुम्ही अकाउंटचा OTP दिसतो, म्हणजे थोडक्यात दर 15 सेकंदाला तुमचा पासवर्ड चेंज झाल्यासारखं आहे। तुमचा पासवर्ड लीक जरी झाला तरी OTP शिवाय कोणालाही तुमच्या अकाउंटचा ऍक्सेस मिळणार नाही। 0 दावर TOTP कसं एनेबल करायचं यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये त्यांच्या ब्लॉगची एक लिंक आम्ही तुम्हाला दिलेली आहे, ती तुम्ही चेक करू शकता। ही झाली पहिली स्टेप। आता तुमच्या ब्रोकिंग ॲपला थर्ड पार्टी अकाउंटशी लिंक करू नका। तुम्ही पाहिलं असेल की एखाद्या वेबसाईटवर लॉग इन करताना तुम्हाला लॉग इन विथ गुगल, लॉग इन विथ फेसबुक असे ऑप्शन देतात। समजा लॉग इन विथ गुगलवर तुम्ही क्लिक केलं तर गुगलकडे असणारा तुमचा सगळा डेटा त्या वेबसाईटला मिळतो आणि तुमचं अकाउंट तिथं तयार होतं, म्हणजे तुमचं गुगल अकाउंट तुम्ही थर्ड पार्टी ॲप बरोबर लिंक केलेलं आहे। अशा प्रकारे काही थर्ड पार्टी ॲप ब्रोकिंग अकाउंटशी लिंक करण्याची परमिशन मागतात। इथे तुम्हाला सावध राहायचं आहे। तुमच्या ब्रोकिंग ॲपला कोणत्याही थर्ड पार्टी अकाउंटशी लिंक करू नका, जेणेकरून तुमच्या लॉग इन डिटेल्स थर्ड पार्टी ॲपकडे जाणार नाही। हीच दुसरी स्टेप आहे। कदाचित तुमचा पोर्टफोलिओ इम्पोर्ट करण्यासाठी एखाद्या ॲपला तुम्ही असा ॲक्सेस दिला असेल, ज्या अकाउंटला तुमची गुंतवणूक आहे, तुमचे फंड्स आहेत, त्या अकाउंटचा ॲक्सेस थर्ड पार्टी ॲपला देणं तुम्हाला महागात पडू शकतं। आता तिसरी स्टेप काय आहे ते पाहूया। जेव्हा आपण डीमॅट अकाउंट ओपन करतो तेव्हा इक्विटी बरोबरच कमॉडिटी, F&O, करन्सी असे सगळे सेगमेंट ऍक्टिव्ह करतो। बऱ्याचशा ॲपमध्ये ते ऑप्शन्स डिफॉल्ट टिक केलेले असतात, मात्र तुम्हाला तोच सेगमेंट ऍक्टिव्ह ठेवायचा आहे ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टिंग करणार आहात किंवा ट्रेडिंग करणार आहात। उदाहरणार्थ तुम्ही जर लॉंग टर्म मध्ये गुंतवणूक करणार असाल तर फक्त इक्विटी सेगमेंट ऍक्टिव्हेट केला पाहिजे। अशामध्ये तुमचं अकाउंट हॅक जरी झालं तरी हॅकरला स्टॉक सोडून इतर इन्स्ट्रुमेंट मध्ये ट्रेडिंग करता येत नाही। तुमचे स्टॉक विकून हॅकरला F&O किंवा इतर रिस्की इन्स्ट्रुमेंट मध्ये ट्रेडिंग करता येत नाही। रिस्की सेगमेंट जर ऍक्टिव्हेट केलेले असतील तर हॅकर तुमचा पोर्टफोलिओ लॉस मध्ये घालून इतर कोणाचा प्रॉफिट करून देऊ शकतो। त्यामुळे ही देखील एक महत्त्वाची स्टेप आहे। लॉकडाऊनच्या पूर्वी काय व्हायचं, डीमॅट अकाउंट ओपन करताना ब्रोकरला एक पॉवर ऑफ अटर्नी द्यावी लागायची। पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे काय तर ब्रोकरकडे क्लायंटचे स्टॉक विकण्याचा अधिकार होता। याची गरज काय तर जेव्हा एखाद्या व्यक्तीला शेअर्स विकायचे असतील तेव्हा तो ब्रोकरला ते विकायला सांगतो। ते शेअर्स डीमॅट अकाउंट मध्ये अर्थात डिपॉझिटरी मध्ये असतात। ब्रोकर ते शेअर्स विकण्यासाठी डिपॉझिटरी मध्ये रिक्वेस्ट पाठवतो, परंतु आपल्या कस्टमरचे शेअर विकण्यासाठी ब्रोकरकडे काहीतरी प्रूफ असायला पाहिजे, बरोबर। अशा वेळी ब्रोकर डिपॉझिटरीला त्याची पॉवर ऑफ अटर्नी दाखवतो, ज्यावरून असं समजलं जातं की कस्टमरने ब्रोकरला आपले शेअर्स विकायची परमिशन दिली आहे। ही पद्धत आता जुनी झाली आहे आणि बाद झालेली आहे। CDSL या डिपॉझिटरीने जून 2020 मध्ये टी-पिन सिस्टीम आणलेली आहे। टी-पिन म्हणजे ट्रान्झॅक्शन पिन। टी-पिनने पॉवर ऑफ अटर्नीला आता रिप्लेस केलेला आहे। आता जर ब्रोकर कस्टमरचे शेअर विकत असेल तर डिपॉझिटरी टी-पिन द्वारे कस्टमरकडनं कन्फर्मेशन घेते। डिपॉझिटरी कस्टमरला टी-पिन पाठवते, जो कस्टमरला ब्रोकरच्या ॲपमध्ये टाकायचा असतो। तो टाकल्यानंतरच डिपॉझिटरीकडे रिक्वेस्ट सबमिट होते। त्यामुळे तुमचे स्टॉक विकण्यासाठी दरवेळेस तुम्हाला हा पिन टाकावाच लागतो। तुम्ही तो पिन व्हेरीफाय केल्याशिवाय कोणीही तुमचे स्टॉक विकू शकत नाही, परंतु ब्रोकरकडे पॉवर ऑफ अटर्नी असेल तर मात्र ब्रोकर हा स्टॉक विकू शकतो। त्यामुळे तुम्हाला पॉवर ऑफ अटर्नी रिवोक करायची आहे, म्हणजे काढून घ्यायची आहे। त्यासाठी तुम्ही ब्रोकरला मेल करू शकता किंवा कस्टमर केअरला कॉन्टॅक्ट करू शकता। पॉवर ऑफ अटर्नी का काढायची तर जेव्हा तुमच्या अकाउंटमध्ये फ्रॉड होईल तेव्हा हॅकरने सेलची ऑर्डर टाकल्यानंतर
ब्रोकर तुमचे शेअर्स डायरेक्ट विकून टाकेल, परंतु जर टिप इन सिस्टीम असेल तर तुमच्या कन्फर्मेशन शिवाय सेलिंगची ऍक्टिव्हिटी पूर्ण होणार नाही. त्यामुळे ही खूप महत्त्वाची स्टेप आहे. डीमॅट अकाउंट ओपन करताना ज्या ब्रोकरकडे टिप इन सिस्टीम आहे त्याच्याकडेच तुम्ही अकाउंट ओपन करा, जेणेकरून हॅकर तुम्हाला तुमचे शेअर्स विकायला लागला की तुम्हाला त्याचा टिप इनचा मेसेज येईल आणि तुम्ही सावध व्हाल. पाचवी स्टेप म्हणजे डीमॅट अकाउंटमध्ये आयडल फंड ठेवू नका. आयडल फंड म्हणजे काय, ते जे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये असेच पडून आहेत त्याला आयडल फंड म्हणतात. तुम्ही गुंतवणूक करत नसाल तर ते पैसे तसेच ठेवू नका, विथड्रॉ करून घ्या. का, तर त्याचं कारण आता आपण जाणून घेऊ. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमधील फंडवर तुम्हाला इंटरेस्ट मिळत नाही, त्यापेक्षा ते बँकेत राहिले तर त्यावर इंटरेस्ट तरी मिळतो. जर हॅकरनं चुकून तुमचं अकाउंट हॅक केलंच तर तो तुमच्या अकाउंटमध्ये काहीही बाईंग करू शकतो. हॅकर त्या फंड्सचा दुरुपयोग करू शकतो. त्यामुळे शक्यतो ट्रेडिंग अकाउंटमध्ये आयडल फंड ठेवणं तुम्ही टाळलं पाहिजे. तुम्हाला जेव्हा ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करायची असेल तेव्हा UPIच्या मदतीने अगदी काही मिनिटांमध्ये तुम्ही हे फंड ऍड करू शकता. त्यामुळे ही स्टेप देखील तुम्ही फॉलो करा. तर या होत्या डीमॅट अकाउंट सेफ ठेवण्याच्या काही टिप्स. हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचा आहे, कारण कुणाही सोबत असा स्कॅम होऊ नये हा आपल्या सगळ्यांचा उद्देश आहे. बाकी पैसा पाणी व्हॉट्सअप चॅनेल लगेच जॉईन करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनेलला जर तुम्ही आता सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता लगेच ते सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ वारंवार पैसा पाणीवर येत आहेत, त्यामुळे बेल नोटिफिकेशन सुद्धा दाबून ठेवा. सध्यासाठी आपण इथेच थांबूयात. पाहत रहा पैसा पाणी.